पोलीस म्हणून सांगतोय, तिचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाही. तू एक पोलीस म्हणून सांगतोयस, पण मी तिला वैयक्तिकरित्या चांगलीच ओळखते म्हणून सांगते. नको फंदात पडू. माझ्याकडे पर्याय नाही. का? सरंजामींसाठी, शास्त्र्यांसाठी, का कोणा एका शास्त्रीसाठी? स्पष्ट बोल. प्रिया, मुद्दा तो नाहीये. मी तुला तुझ्या योगा ट्युशन्सना आणि तुझ्या प्रयोगांना व्यवस्थित ओळखून आहे. प्रश्न पडला म्हणून विचारलं तुला. आमची फक्त मैत्री आहे, आणि मैत्री असणं हा गुन्हा नाहीये ना? हो ना. मग तुझ्या मैत्रीचा आणि तुझ्या प्रयोगांचा संबंध लावू नकोस. निदान लावून देऊ तरी नकोस. कारण ह्याचा वापर जर कुठल्या गुन्ह्यासाठी झाला तर ते तुझ्यासाठी किती महागात पडेल हे मला तुला वेगळ्याने सांगायची गरज नाही ताई. नको कल्पनाशक्तीला जोर देऊ. तसं काही नाहीये. तू फक्त सावध राहा. नको वाटेला जाऊ तिच्या. का? तिच्या वाट्याला जाणारे, बेसावध असणारे त्या वाटेवरून परत कधीच येत नाहीत का? निखिल, बाळशास्त्री, शिप्रा, अभिमान. माझी काळजी वाटते तुला? हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुला तुझ्या जवळ असणाऱ्यांची काळजी वाटते का, हा प्रश्न स्वतःलाच विचार. लेखा, ती अगं अल्बम बघत होते सगळे जुने आपले लहानपणीचे, आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. सगळेच फोटो बघताना कळतंय बघ ना मी किती मस्तीखोर होते. आणि तू बघ किती समजूतदार, गुणी, गुड गर्ल. मी नेहमीच सगळ्यांच्या बॅड बुक्स मध्ये असायचे. सगळ्यांच्याच, फ्रेंड्सच्या, मम्माच्या सुद्धा. माझ्या तर नाहीस ना. लहानपणापासून तू माझ्या गुड बुक्स मध्ये आहेस आणि अजूनही आहेस. लहानपणी ना ते मी एवढं लक्ष दिलं नाही या गोष्टीवर. जे माझ्याशी छान बोलायचे त्यांच्याशी मी खूप छान असायचे, पण जे माझ्याशी बोलायचे नाहीत ना नीट, ते कायम माझ्या बॅड बुक्स मध्ये असायचे. हळूहळू वय वाढत गेलं तशी बॅड बुक्स मध्ये लोकांची संख्याही वाढत गेली. आणि ती आज बघ ना, आधीच्या बॅड बुक्स मध्ये सुद्धा माझंच नाव ऐकणार नाही का? असं नाहीये लेखा. असंच आहे ती, असंच आहे. अगं दी एक सांगशील मला? तू मम्माला विचारून सांग. दी मी असं काय करू?
की मम्मा प्रेमानं पुन्हा मला जवळ घेईल, बॅड बुक्स मध्ये माझं नाव येणार नाही. जे गुन्हे मी केलेच नाहीये त्यासाठी पोलीस मला अटक करणार नाही. कधी कधी असं वाटतं ना दी, सगळे गुन्हे मान्य करावे, भोगावी शिक्षा आणि पुन्हा सगळं शून्यापासून सुरुवात करावी. काय बोलतेस सुलेखा तू? शिक्षा बघून काय होणार आहे आणि कसली शिक्षा? दी निखिलच्या, अभिमानच्या, जिजूंच्या, अगदी शिप्राच्या मृत्यूची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. लेखा, हो, आधीच्या घरी जाऊन म्हटलंस मी शुभ्राची, प्रियाची माफी मागायला तयार आहे ग, पण मला माझ्या नजरेतनं नाही उतरायचं. असं नाहीये लेखा. खरं सांगू का, तू जेव्हा घरी यायची नाहीस ना तेव्हा आई काळजीच करायची तुझी. मी पाहिलं ना तिला काळजी करताना. कधी कधी चिडायची ती, तेव्हा तिचा हेतू एवढाच असायचा फक्त की तू टेन्शन फ्री आयुष्य जगावंस. म्हणून मी तुला सारखी म्हणायची की तू घरी ये, घरी ये. मी कुठेही जाणार नाही आता. तू प्लीज मम्माची समजूत घालशील माझ्यासाठी. समजावी दी, एकदा का मम्माची समजूत निघाली ना तर आय प्रॉमिस मी पुन्हा कधीही तिला कुठल्याच बाबतीत शंका येऊ देणार नाही. आय प्रॉमिस. Do you know ना, I love Mama so much. आय एम सॉरी. मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली आहे. एकदा नाही, दोनदा. त्या दोन्ही गोष्टींसाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एक म्हणजे मी आदिनाथला काही न सांगता चौकशीसाठी बोलवून घेतलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या संदर्भात पुढे काय होणार, तो कधी सुटेल याबद्दल काही सांगितलं नाही. आय एम रिअली सॉरी. मला तुमचा राग आलाय. साहजिक आहे, पण माझा एक प्रॉब्लेम आहे प्रिया. मला रागवता येतं, पण कोणी जर रागवलं असेल तर त्याची समजूत काढता येत नाही. आणि बहुतेक म्हणूनच मी इतके दिवस फोन केला नाही तुला. मी बोलू? सॉरी. म्हणजे मी फोन केल्यापासून एकटाच बडबड करतोय. आणि इथे काय काय झालं याचा अंदाज आहे? हो, मी तुझ्या दादाला पोलीस स्टेशनवर बोलवून घेतल्यानंतर तुमच्या घरी काय घडलं असेल याची कल्पना आहे मला. हे वागणं चुकीचं होतं असं नाही वाटत? आणि आता पुन्हा सॉरी ऐकायचं नाहीये मला. विश्वास बसायला खूप वेळ लागतो, पण तो उडायला नाही लागत. आणि प्रश्न माझ्या विश्वासाचा नाहीच आहे, तो माझ्यावरच्या, माझ्या घरच्यांच्या विश्वासाचा आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या तुमच्यावरच्या विश्वासाचा आहे.
यावर काही बोलायचं नाहीये? आपली चूक असताना ती मान्य आहे, इतकंच बोलणं योग्य असतं नाही का? गेल्या वेळी सुद्धा असंच घडलं होतं आणि त्यावेळेला फक्त गैरसमज निर्माण झाले. ज्या माणसावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो त्याच्याकडनं विश्वासाचा एक शब्द सुद्धा पुरेसा असतो. तुमच्याकडून जे काही घडलं त्यामागे काहीतरी कारण नक्की असणार याची खात्री आहे मला. गेल्या वेळी विश्वास नाही ठेवला तुमच्यावर आणि काय झालं ते मला माहिती आहे. चूक तुम्ही केलीत पण मी नाही करणार, कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि असेल. पुन्हा नाही होणार चूक. आणि प्रिया, सगळ्या गोष्टी फोनवर नाही बोलता येत. उरलेली माफी जर मला प्रत्यक्षात भेटून मागता आली तर खूप बरं होईल. तुझा राग शांत झाला की कळवशील. मी फोन ठेवते. हॅलो, बोल ना. आय एम सॉरी, खूप बोलले तुम्हाला. सुलेखा मॅडम, इकडे समोरासमोर बसून बोलूया. या. वेळ नावाची गोष्ट पाळली जाते तुमच्याकडे? घाई काय? मला आहे, म्हणून मी वेळेवर येते. आणि वेळेवर सगळी कामही करतेस नाही का? अगदी अभिमानला मारण्यापासून ते वेळेवर चौकशीसाठी हजर राहण्यापर्यंत. आणि सुलेखा, ऑफरही काय वेळेवर दिलीस तू मला? मानते तुला मी विक्रांत. वेळ न दवडता ऑफर स्वीकारही केलीस. मीही मानतो तुला. वेळ पाळणाऱ्यांची कदर करतो मी. तू दिलेली ऑफर स्वीकार नको करायला. कसली चौकशी? संपलंय ना सगळं? काय संपलं? मला आदिनाथला सोडलंस ना? आणि मीही माझा शब्द पाळला. त्यानंतर कुठेही मी आदिनाथ शास्त्रीचं नाव घेतलं नाही, नाही का विक्रांत? कौतुक नाही, तुझा सत्कार करायला हवा सुलेखा. कौतुक ही गोष्ट खूप छोटी आहे तुझ्यासाठी. सत्कार. चौकशी कसली कळलं नाही. तू दिलेला शब्द तू पाळलास. मी माझा शब्द नको पाळायला. कसला शब्द? कोणाला दिलाय? कळेल ना, कळेल. बरं मला सांग, तू पुण्यात किती दिवस होतीस? का? पुण्यात बरेच दिवस वास्तव्य होतं का तुझं? का? मुद्देसूद आणि टू द पॉइंट बोलणं स्पेशालिटी आहे पुणेकरांची. घाटावरच आहेस का?
बोलता बोलता कधी आडवाळणाने पकडशील, नेम नाही. नाईस, आय एम लाइकिंग दिस. मी टू. प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस माझ्या. पुण्यात होतीस का? होते. अभिमानच्या मृत्यूच्या आधी का नंतर? विक्रांत. हो, आय एम सॉरी. विषय संपला नाही का? बरं, बालशास्त्रीच्या मृत्यूच्या आधी का नंतर? विक्रांत. ऑलराईट, नकोच तो विषय नाही का? मग कधी? होते मी पुण्यात. कॅलेंडर घेऊन फिरत नाही मी. हां, दॅट इज ऑल्सो ट्रू. बरं, नाशिकमध्येही होतीस का? हो. कुठे? नाशिकात. हो, पण नाशिकात कुठे? कॉलेज रोड. कॉलेज रोड, नाईस प्लेस. स्वतःचं घर? भाड्याचं होतं. अच्छा, ओके ओके. कोणाकडनं घेतलं होतंस? कोणी भावे, नाव नाही आठवत मला. बरं, मला एक सांग, त्या घराला भुयार किंवा गच्ची किंवा पोटमाळा, गोडाऊन असं काही होतं का? गच्ची होती घराला. गच्ची होती? मग त्या गच्चीत कोणाला तरी नेऊन ढकलून मारलंयस का? काय? आदिनाथला समोर ठेवून? नाही म्हणजे कोइन्सिडन्स बघ, आमच्याकडे केस आली आहे. सेम तू दिलेलं डिस्क्रिप्शन. नाशिक, कॉलेज रोड, एक माळी घर, गच्ची, भावे नावाचे लँडलॉर्ड्स, म्हणून विचारलं. माझा त्या केसशी काहीही संबंध नाही. अगं, माझ्याकडे फाईल आली आहे, वाचतेस का? हसायला काय झालं? मला माहित होतं तू अशीच काहीतरी लिंबू टिंबू गेम खेळणार. म्हणजे? मी नाशिकात नव्हतेच, पुण्यात होते. मला माहित होतं हे असलं काहीतरी फुटकळ प्रकरण कुठून तरी काढशील आणि मला अडकवायचा प्रयत्न करशील. नाशिकात नाही, पुण्यात होते मी, सदाशिव पेठेत. आदिनाथ शास्त्री बरोबरच होता माझ्या. ही आता जी कथा सांगितलीस ना तू, ती दिवाळी अंकात ते. फसवलंस मला? आय एम सॉरी, चूक झाली माझी. यू आर सिम्पली ग्रेट. माझ्याऐवजी ना तूच हवी होतीस पोलिसात. नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच मी कुठल्या तरी दिवाळी अंकातली कथा वाचूनच तुला ट्रॅप करायचा प्रयत्न करत होतो. आय एम सॉरी. निघू मी? नाही, थांब. का? अगं, चूक झाली आहे, सुधारायला नको लगेच? What do you mean by that? हां, एक मिनिट. ही फाईल बघ. पुण्याची एक केस आहे 420ची, पुणा सदाशिव पेठ. तू आत्ता जे डिटेल्स दिलेस ना, सेम आहेत डिटेल्स. मिस डिमेलो.